अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना आजचा संदेश खास स्वामींनी स्वामी भक्तांसाठी सांगितलेला आहे. तर स्वामींनी त्यांच्या मनातल्या गोष्टी या स्वामी भक्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी सांगितलेले आहेत. तर लक्षपूर्वक शेवटपर्यंत नक्की ऐका. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची काही ना काहीतरी उत्तरे अवश्य मिळतील. स्वामी भक्तांनो, स्वामी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितात. लक्ष देऊन ऐका. तुमच्या आयुष्यात कित्येक अडथळे येतील, कित्येक दुःखे येतील. कधीकधी असाही विचार येईल की आपण या जगात का आहे, का जगतोय. काहींना जीवन नकोसंही वाटेल. आपण जीव देऊया असाही विचार कित्येक जणांच्या मनात येईल. आपण ज्या स्थितीत आहोत ती स्थिती हळूहळू आपल्याला नकारात्मकतेकडे घेऊन जाईल. सकारात्मकता हळूहळू नष्ट व्हायला लागेल. तुम्ही काय करत आहात याकडे तुमचंही लक्ष कमी होत जाईल. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या छोट्या छोट्या अडचणीही खूप मोठ्या आहेत याचा भास व्हायला लागेल. तेव्हा स्वामी म्हणतील, मी तुझ्यासोबत आहे हे मात्र विसरू नकोस. तू कितीही खचून गेलेला असू दे, फक्त तू एकदा माझ्या शरणामध्ये ये. तू माझ्यासमोर येऊन नतमस्तक होऊन माझ्या पायाकडे बघ. चिंतामुक्त होशील. नंतर माझ्या डोळ्यात बघ. भयमुक्त होशील. तुझ्या आयुष्यात आलेली संकट मी दूर लावेन. फक्त माझं नामस्मरण कर. माझ्या जवळ येण्याने तुला एक ऊर्जा मिळेल, सकारात्मकता मिळेल, चांगला दृष्टिकोन मिळेल. माझ्याकडे आलेला प्रत्येक भक्त कधीच खाली हात जात नाही. तो एक ना एक गोष्ट घेऊन नक्कीच जातो. कोणी संतती मागायला येतं, तर कोणी संपत्ती. ज्याचं त्याचं मागणं मी ऐकतो आणि विचारही करतो, पण त्याच्यासाठी जे योग्य आहे तेच मी देतो. कारण माझ्या भक्ताला त्रास झालेला मला बघवत नाही. जो एखादा प्रश्न घेऊन येतो माझ्याजवळ, त्याला त्याचं उत्तर मी तेव्हाच देतो. कोणत्या ना कोणत्या रूपात त्याच्या प्रश्नाचं मी उत्तर दिलेलं असतं. भले ते प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष. माझं मागणं एवढंच असतं भक्तांकडून की माझी वाट धरली असेल तर ती कधीच सोडू नका. बाळा, तुला वाटत असेल तुझी इच्छा पूर्ण होत नाही, माझा रागही येत असेल, पण बाळा एवढं लक्षात ठेव, तुला जी गोष्ट हवी असते ती एखाद्या वेळी तुझ्या अयोग्य असते. म्हणून मी तुझी इच्छा लवकर पूर्ण करत नाही. कारण तुला पुढे जाऊन होणारा त्रास मला बघवणार नाही. तुझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मात्र मी नक्की देतो. तुझ्या मनात मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे देत असतो. त्यामुळे तू जेव्हा मनात प्रश्न विचारत असतो तेव्हा फक्त माझं नामस्मरण कर. तुला तुझं उत्तर मिळून जाईल. बाळा, तुला प्रत्येक गोष्ट करताना भीती वाटते. कसं करू, काय करू असं वाटत असते. तर चिंता करू नकोस. माझा एक मंत्र सदैव ध्यानात ठेव. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. चिंता नसा.